कोणी कधी अशी वासरावरती कुठल्या बैलावरती टीका करू नये की हा संपला, हा काय नाही करणार. तर तो प्रत्येक क्षणाला उत्तर देऊ शकतो. चित्रामध्ये खेळाडू आता पहिले कशी गाव एक 11 खेळाडू खेळायला जायचे आणि अर्धा गाव पाठी असायचा, परंतु आता शर्यती क्षेत्राला जास्त लोक व्हॅल्यू देत आहेत. त्यामुळे क्रिकेटकडे फक्त 11 किंवा 12 खेळाडू, कधी कधी तर 11 खेळाडू पण होत नाही. चांगलं नियोजन करू, बघू आता कोणाला गाडी खेळायची त्यांनी या अंगावर, आम्ही घेतो शिंगावर. नक्कीच कर्जत तालुक्यातील क्रिकेटचा बाहुबली नक्कीच एक बैलगाडी क्षेत्राकडे वळलाय. काय सांगा राजेश शेठ भोईर, एक क्रिकेट सोडून एक बैलगाडी शर्यतीचा नाद लागलाय. आपल्या समोर कुंडलज अड्ड्यामध्ये मस्त अशी प्रेक्षणीय लढत झाली आणि मस्त अशी गाडी पळाली, गुलाल प्राप्त झाली. जेलर आणि मल्हार. तर आपल्या समोर संदेश शेठ मार्के नियोजन करते. तर काय सांगाल आज मस्त असा गुलाल झाला आपला, कशी काय गाडी पळाली? आज गाडी वासरांची सुंदर अशी गाडी पळाली आणि त्यात आपल्या वासराने गुलाल विजय केला. तर कोण होती विरोधात गाडी, काय सांगा? विरोधात गाडी आपली शर्यत मैत्रीपूर्ण होती पहिले तर, आणि लक्ष होता आवलसकरांचा आणि त्याला एकविरेतला सिंगम होता. तर कशी काय गाडी जमली होती? गाडी आपली मैत्रीपूर्ण जमलेली आणि गाडी अशी जमलेली की ते दोन्ही ओपन होते आणि दोन्ही आपली वासरं होती. तर आपला आदत आणि तो दुसरा, तर कशी काय म्हणजे तुम्ही काय बघून गाडी जमवली होती? आपली गाडी आपली बॅनरवरती जमलेली की आपण अशीच खेळू, मैत्रीत खेळू, मैत्रीतच झाली. तर मग कसं पळाली वासरे आपली, काय सांगाल? वासरांचं खूप गती लागलेली वासरांना. मल्हार पण चांगला पळतोय आत्ताच्या सीझनला आणि जेलरचं काही सांगायलाच नाही लागत. तर मग काय सांगाल पायरा कसा आहे घडून आला होता? पायरा हा चंद्रू ड्रायव्हरने घडून आणलेला. तर मग काय सांगाल, चंदू ड्रायव्हर होते गाडीवर, चंदू ड्रायव्हर बद्दल काय सांगाल? चंद्रू ड्रायव्हरवर बोलायचं तेवढं कमीच आहे त्याच्याबद्दल. आमचा घरचा ड्रायव्हर आहे तो, एकनिष्ठ ड्रायव्हर म्हटलं तर चंदू ड्रायव्हर डोंगर नव्हे. तर आदत मध्ये तर आपला जेलर जो 1 नंबर मध्ये पळतोय, नक्कीच काय सांगशील जेलर बद्दल? जेलर काय चांगलंच पळतोय. भरपूर जण बोलली की बैल संपला, 2-3 हार झाली की लोक बोलत होती की बैल संपला. बैलाने आज उत्तर दिलं. तर तुमचा जेलर मस्तच पळतोय, पण मस्त पळण्यामागे असं ते म्हणजे नियोजन. तर तुम्ही नक्कीच कोण कोण नियोजन करतो जेलरचं? नियोजन रोहित बोराडे करतो, दर्शन मराडे, रितेश करताडे तर आणि आपले दामतचे जे मित्र आहेत तेही करतात. तर मालकांबद्दल काय सांगाल, कोणाच्या नावाने पळतो आपला जेलर? मालकांबद्दल नावानी अशा नावानी बोलतो जय हनुमान प्रसन्न, राजिक वॉटर सप्लाय, समीर शेठ मुजावर, खानवले पनवेल. तर मग मालकांबद्दल काय सांगाल? सर्व एक नंदी म्हणजे सर्व नियोजन म्हणजे तुमच्या हातात, एक नियोजन करत्यांच्या हातातच नंदी असतो, काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय नाही, मालकांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. मालक दिलदार मानाचा राजा माणूस आहे. तर मग कसं काय आदत मध्ये जर त्यांनी 1 नंबर मध्ये पळतोय मुंबईमध्ये सध्या जेलर, तर अजून पुढचं कसं काय भविष्य आहे त्याचं? काय नाही भविष्य, काय नाही बघत आहे. जेवढ्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण केल्यात. तर जेलर आपण कुठून घेतला होता, खरेदी वगैरे काय? जेलर आम्ही इथून घेतलेला, 40 गावावरून घेतलेला. तर कितीची खरेदी होती जेलरची? खरेदी एक 65,000ची होती. 65,000ची. आणि त्याच्या पलीकडे आपलं नाव केलंय, तर काय सांगाल, काय बघताय जेलर मध्ये तुम्ही? भरपूर असं नाव केलंय, आता बघू आता. तर जो आजचा पायरा होता मल्हार, तर कसा काय पायरा तुमचा, कसा आहे म्हणजे याच्या पुढे पळत राहील की ही गाडी? पळेल नक्कीच पळताना दिसेल. तर म्हणजे तुम्ही एक आदत आणि एक दुसरा घेऊन ओपनची गाडी जमवली होती, काय म्हणजे कशा प्रकारे गाडी जमली होती, म्हणजे काय बघून तुम्ही गाडी जमवली होती, काय सांगाल? काय नाही बोललो, आता ही दोन्ही बी वासरच आहेत आणि एकाला एक तोडीस पळणार आहेत. तर म्हणजे तुम्ही घरून निघाला तेव्हा तुम्हाला अपेक्षा होती या गुलालाची, म्हणजे तुम्हाला वाटलं होतं का ही गाडी आपल्याला होईल ओपनची गाडी? घरातून निघतो ना आम्ही तेव्हाच आधीच ठरवतो की गुलाल आपला 100% आणि वासरांनी करून दाखवलं दोन्ही. तर वासराकडे बघता तुम्ही काय सांगताय, म्हणजे काय संदेश द्याले? काय नाही, कोणी कधी अशी वासरावरती कुठल्या बैलावरती टीका करू नये की हा संपला, हा काय नाही करणार. तर तो प्रत्येक क्षणाला उत्तर देऊ शकतो. तर बिनजोड मध्ये पळतोय, तर 3 फेऱ्याचं कसं काय असतं नियोजन? 3 फेऱ्याला असतो नियोजन. तर आपल्याला 3 फेऱ्यातलं एवढं काही जमत नाही, पण बिनजोडला आपण आदत मध्ये बादशाच राहणार. नक्कीच. आपला म्हणजे ठराविक असा पायरा कोणता आहे, कोणत्या पायऱ्यामध्ये पालायला आवडतं आपल्याला? ठराव पायरा नाही असा, तरी पण एक आपला इथला सावरगावकरांचा लक्ष आहे, रितेश दादाचा, तर त्याच्यात पळतो आपण. एक जेलरचा एक किस्सा सांगा ना, म्हणजे असं का ती शर्यत वगैरे काय असं म्हणजे आपल्याला नक्कीच आठवणीत राहील नेहमीच, काय सांगाल? किस्सा त्याचा नाही सांगत आता,
किस्सा भरपूर जणांना माहिती आहे की त्यांनी काय केलंय. तर मग काय बघताय त्याच्याकडे बघता तुम्ही, काय सांगाल काय बघताय त्याच्यामध्ये, भविष्य काय बघताय तुमचं अजून? नक्कीच आता आदत आहे, अजून तर खूप काळ आहे त्याचा, पण काय सांगाल? अजून एक भरपूर अशा गाड्या खेळायच्या आहेत आणि त्या गाड्यात आपण विजयी ठरवू अशी अपेक्षा आहे त्याच्याकडून. सुट्टी वगैरे कोण करतो त्याची? सुट्टी मी स्वतः आणि आणि- संकेत मराठे. आणि ड्रायव्हर वगैरे त्याचा फिक्स? ड्रायव्हर एकनिष्ठ चंदू ड्रायव्हर डोंगर नावे. फक्त एकच ड्रायव्हर असतो का? एकच हुकमी अक्का. पायऱ्याबद्दल काय सांगाल? नक्कीच जेलरला साथ दिली, एक बैल पळून होत नाही, नक्कीच पायरा पण पाळायला लागतो. मल्हार बद्दल काय सांगाल, कसा पळय? मल्हार एकदम अतिशय छान असा पलतो, पब्लिकने पलतो. वासरू आहे पण कोण बोलणार नाही की एवढा असा पलत असेल. त्यांनी आज दाखवलं. तर मग नक्कीच आपल्या शर्ती तर होतच राहतात, पण कधी विरोधकांच्या बरोबर म्हणजे ज्यांच्याबरोबर शर्यत झाली त्यांचा पायरा वगैरे कधी घडून येतो का आपला, काय सांगा? होतो मैत्रीपूर्ण शर्ती मैत्रीपूर्णच आपण शर्यती खेळत आलोय. मैत्रीपूर्ण शर्यती खेळतोय आपण आता पण. याच्या पुढचं कसं काय नियोजन असेल आता? चांगलं नियोजन करू, बघू आता कोणाला गाडी खेळायची त्यांनी या अंगावर, आम्ही घेतो शिंगावर. नक्कीच. मग आता कसं काय थारच्या मैदानाचं काय नियोजन आहे? हे चांगलं असं नियोजन आहे. दिसेल तिथे आपण गुलालात राहण्याची एक अपेक्षा आहे तिथे. तर मग आजचा गुलाल कोणाला समर्पित कराल? आजचा गुलाला असा समर्पित करतो की जे 2 अपघात झाले, अपघात म्हणजे बगीराचा एक अपघात झाला, बगीराला समर्पित करतो आणि 81 रायफल त्याला समर्पित करतो. मग तर नक्कीच आपला आज गुलाल झालाय, तर अजून गुलाल घेण्याची अपेक्षा म्हणजे कसं काय असेल पुढच्या बिनजोडच्या नियोजन काय असेल मैदानांचा? चांगलं नियोजन असेल. आपण त्या प्रत्येक अशा मैदानात जातो तेव्हा गुलालाची अपेक्षाच घेऊन जातो आणि तिथे जेलर गुलाल घेऊन देतो आम्हाला. नक्कीच असाच गुलाल घेत राहाल, नक्कीच शुभेच्छा असतील. आता आपण बोलू राजेश शेठ भोईर मल्हार यांच्याशी. तीच कर्जत तालुक्यातील क्रिकेटचा बाहुबली नक्कीच एक बैलगाडी क्षेत्राकडे वळलाय. काय सांगा राजेश शेठ भोईर, एक क्रिकेट सोडून एक बैलगाडी शर्यतीचा नाद लागलाय, काय सांगशील आपल्या मल्हार बद्दल आणि तुझ्या क्रिकेटच्या इतिहासाबद्दल? क्रिकेटचा नाद संपणारा नाहीये, कारण की माझ्या रक्तातच क्रिकेट आहे. परंतु बैलगाडी क्षेत्र खूप जुन्या कालापासून मी सांभाळून आहे. 2007-8ला पण माझी स्वतःची गावठी जोडी काय असत नाही, पण अशा मोठ्या खिल्लार जोडीला पण टाकणारी माझी गावठी जोडी होती. तब्बल 22 शर्यती मी सुद्धा गावठी जोडीवरती केल्या होत्या लगोपाठ, आणि एक सामना झाला होता आणि एक पराजय. आणि काही कालांतराने त्यांना सांभाळ करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते बैलाच्या क्षेत्रामध्ये पण त्यांचा सांभाळ करण्यासाठी आमच्या घरी कोण नव्हतं, आई बाबा मी, आणि त्यामुळे आम्ही ती जोडी विकून टाकली आणि त्यानंतर बैलगाडी क्षेत्र बंद झाला. परंतु माझे हे मित्र म्हणजे आनंद भोईर आणि सचिन भोईर आणि रोहन भोईर हे तिघेजण मिळून आम्ही पुन्हा एकदा एक खिलार बैल आणला होता. उरणला त्याला विकला, कारण तो मारायला होता. त्यावेळी पण त्याला सांभाळ करण्यासाठी कोण नव्हता. मग त्याच्यानंतर थोडं शर्यती क्षेत्र कमी झालं. परंतु जेव्हा रॉकेट मल्हार ही जेव्हा गाडी आली त्यावेळी माझं पण लक्ष वेधलं गेलं आणि मग मी शर्यती क्षेत्राकडे वळलो. आणि आमचं क्रिकेट क्षेत्र पण चालूच आहे, म्हणजे ही सर्व मुलं क्रिकेट पण खेळायला असतात आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये असतात. परंतु क्रिकेट ज्यावेळी सामना मॅच असेल त्यावेळी आम्ही शर्यतीला येत नाही, आणि शर्यत ज्यावेळी असते त्यावेळी क्रिकेटला जात नाही. म्हणजे कुठेतरी एका ठिकाणी आम्ही लक्ष केंद्रित करत असतो. मग मल्हार बद्दल काय सांगाल आपल्या? मल्हारने तर आता जी नाव करायला सुरुवात केली, म्हणजे मागच्या वर्षी आदातमध्ये पळत होती रॉकेट मल्हारची गाडी, त्यावेळी म्हणजे चांगल्या जोड्या हरवल्या आम्ही. परंतु आता मल्हार हा आजारपणातून तब्बल 5 ते 6 महिन्यातून मला तर वाटतंय, मी त्याला बघितलं ना की आता वाटलं की हा पूर्णपणे संपलेला बैल होता. परंतु ही जी त्या मालकांनी म्हणजे योगेश भोईर असेल, दीपक असेल, आनंद असेल, दर्शन असेल आणि त्याच्या सोबतीला जी मुलं होती त्यांनी जी मेहनत घेतली आणि त्याच्यासाठी त्याला तयार करण्यासाठी आणि त्याचा सराव करण्यासाठी जी मेहनत आहे ना, ती खूपच मेहनत आहे. त्यांच्या मेहनतीपुढे खरंच म्हणजे एक नतमस्तक होऊन त्यांना पण हात जोडणं गरजेचं आहे, कारण की जी मेहनत याच्यावरती घेतली आणि ती मेहनत पूर्णपणे यशाला आलेली आहे आणि त्यांनी गुलाल करून दाखवून दिलंय का मी खूप अजूनही चांगल्या प्रकारे पळू शकतो. मग काय सांगाल क्रिकेट आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये काय वेगळं, काय तुम्ही काय संदेश द्याल? म्हणजे आता बैलगाडी क्षेत्राकडे जास्त लोक वळलेले आहेत. क्रिकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आता पहिले कशी गाव एक 11 खेळाडू खेळायला जायचे आणि अर्धा गाव पाठीमा असायचा, परंतु आता शर्यती क्षेत्राला जास्त लोक व्हॅल्यू देत आहेत. त्यामुळे क्रिकेटकडे फक्त 11 किंवा 12 खेळाडू, कधी कधी तर 11 खेळाडू पण होत नाही, इतकी फार कठीण पसंत आहे. फक्त रजनी स्पर्धेमध्ये म्हणजे नाईटला खेळाडू असतात वेळेवरती उपस्थित, पण डे फॉर्मॅटमध्ये कोण जास्त खेळाडू जात नाही खेळायला. नक्कीच असंच क्रिकेटचं असं नाव गाजवलं तसंच तुमचं मालेगावचं नाव योग गाजवील मल्हार, आणि नक्कीच जेलरला व शुभेच्छा असतील. असंच तुम्हाला गोलाला ठेवतील दोन्ही मालकांना. धन्यवाद. माझ्या चॅनलतर्फे शुभेच्छा असतील. धन्यवाद.